नमस्कार. आपण आज अधिक मास म्हणजेच अधिक महिना हिंदू पंचांगात चंद्र वर्ष आणि सौर वर्ष यांच्यातील कालगणनेला ताळमेळ बसण्यासाठी दर 3 वर्षांनी येणारा एक अतिरिक्त महिना यालाच पुरुषोत्तम मास, मलमास किंवा धोंड्याचा महिना असेही म्हटले जाते. तर हा धोंड्याचा महिना 2026मध्ये कधी येणार आहे ते आपण पाहणार आहोत. 2026मध्ये ज्येष्ठ महिना अधिक महिना असणार आहे. या वर्षात 12 ऐवजी 13 महिने असतील. तर याची सुरुवात केव्हा होणार आहे आणि तो किती दिवस आहे आपण हे बघूया पूर्ण. सुरुवात होते ह्याची रविवारी 17 मे 2026 आणि समाप्ती सोमवार 15 जून 2026. अधिक मासाचे काही नियम आणि या दिवसांमध्ये काय करावे आणि काय करू नये याची माहिती आपण आता पाहूयात. या महिन्यात स्वामी भगवान विष्णू पुरुषोत्तम असल्याने या काळात भक्ती आणि दानाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या महिन्यामध्ये केले गेलेले धार्मिक कार्य, उपासना, नामस्मरण, अभिषेक या सर्वाला खूप महत्त्व आहे आणि करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. शक्य असल्यास या महिन्यात अधिक मास व्रत पाळावे. दानधर्म काय करावा? दानधर्मामध्ये या महिन्यात दीपदान, दिवा लावणे, वस्त्रदान आणि विशेषतः 33 अनारसे, धोंडे ब्राह्मणांना दान करण्याची परंपरा आहे. तीर्थयात्रा करणे किंवा पवित्र नद्यांचे स्नान करणे पुण्यकारक मानले जाते. तर या दिवसांमध्ये कोणत्या गोष्टी करू नयेत किंवा वर्ज्य असतात? तर या महिन्यामध्ये मसलमास असणे असेही म्हणतात. त्यामुळे या काळात विशेष काम्य किंवा मांगलिक कार्य केली जात नाहीत. विवाह, लग्न, मुंज, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय सुरू करणे, बारसे म्हणजेच नामकरण असे अनेक गोष्टी करणे न करणे. अधिक महिना का येतो? सौर वर्ष सर्वसाधारण 365 दिवसांचे असते, तर चंद्रवर्ष 354 दिवसांचे असते. या दोघांमध्ये दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी आणि ऋतूचे सणांशी असलेले नाते कायम ठेवण्यासाठी दर 32 महिने 16 दिवसांनी सर्वसाधारण 3 वर्षाने एक जास्तीचा महिना जोडला जातो, ज्याला आपण अधिक मास म्हणतो. तर तुम्हाला माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अधिक लोकांशी शेअर करा. धन्यवाद.